नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण भंडारा जिल्ह्यामधील हे गुपेवाडा नांदोरा हे गाव आहे। इथं मुरुम उत्खननला घेऊन खूप मोठा प्रकार घडलेला आहे आणि आपण बघू शकतो की ट्रक मालकांनी इथे हे मुरुम जे चोरीचा अवैध मुरुम होता याला उत्खनन करून यांनी हा मुरुम इथं गाडीतून भरधाव वेगाने पाडून इथं अधिकारी असल्यावरही त्या अधिकाऱ्याच्या प्रेशर आजपर्यंत पडत नाही आहे आणि आम्हाला दिसून पडत आहे की हे बघा मुरुम माफिया किती मोठ्या प्रमाणात काम करून राहिले आहेत। इथं अधिकाऱ्याचा धाक नाही, दरारा नाही, काही नाही। आज आपल्याला सवाल पडलेला आहे की अधिकारी असूनही हे जे मुरुम माफिया आहेत खूप मोठ्या प्रमाणाने इथं मुरुम उत्खनन करत आहेत आणि हे अगदी 2 महिन्यापासून हे काम चालू आहे। जेव्हापासून समजून चला बरसात खतम होते आणि धान कटाई होते तेव्हा हे मुरुमचे उत्खनन लगातार चालू असतात आणि आपल्याशी इथं जुळलेले आहेत मंडळ अधिकारी आहेत, पटवाडी आहेत आणि हे सर्व इथं अधिकारी असूनही हे मुरुम उत्खनन आणि माफिया हे मोठ्या प्रमाणात हे मुरुमचे उत्खनन करून बाहेर विकण्याचं काम करतात। आणि ते गाडी नंबर कोणी शैलेश सार्वे म्हणून आहेत, त्यांची गाडी होती, ट्रक मालक आहेत। त्यांनी हे सांगण्यात आला पटवाड्याकडून की ट्रकनी हे मुरुम खाली पाडून त्यांच्यावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला। तर आमचा एकच सवाल आहे प्रशासनाला की हा कधीपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत हे लोकांच्या जीवाची हानी करतील। मुरुम माफिया, रेती माफिया खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे, मायनिंग ऑफिसरनी लक्ष दिलेलं पाहिजे, कारण की लगातार पोखल्यांनी जेसीबीनी हे मुरुम उत्खनन करत असतात, अवैध मुरुम उत्खनन करत असतात। आपण जाणूया, इथं मंडळ अधिकारी आहेत आणि पटवाडी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। तर जीवीवर आपल्याशी इथं काही अधिकारी आहेत ज्यांनी आता कारवाई केलेली आहे त्या मुरुम उत्खनना विषयामध्ये आणि जे मुरुमचे जे ट्रक सोडून घेऊन पळालेले आहेत त्या मुरुम आणि मुरुम तस्कराच्या विरोधामध्ये यांनी जो FIR केला यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रकरण घडलं। काय सांगा मॅडम, आपलं नाव सांगा आपण आणि आपलं पद सांगा। मी संगीता भेंडारकर, तलाठी सावरी। आम्हाला सकाळी फोन आला होता तर म्हणजे मगाशी की मुरुम चालू आहे, मुरुमची वाहतूक चालू आहे। मग आम्ही इथे आलो स्पॉटवर। येता येताच आम्हाला रस्त्यामध्ये एक ट्रक मिळाला तर आम्ही ट्रक पकडला, त्याला थांबवलं आणि मग नंतर कॉल केला आणि म्हणजे आपली कारवाई केली। आम्ही फॉर्म वगैरे भरलं आणि आम्ही FIR करायला नेणार होतो तो ट्रक। तर ट्रक मालक आला आणि त्यांनी गाडी खाली केली आणि गाडी खाली करून त्यांनी गाडीचं खाली करता ट्रकनी पूर्ण वायर तुटले आणि ते साईडला आग पण लागली त्याच्यानी आणि गाडी घेऊन तो पळून गेला। मॅडम, आतापर्यंत आमच्या लक्षात निदर्शनात आम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मुरुम तस्करांच्या बद्दल आम्ही न्यूज लावत असतो, पण या भागातून खूप मोठ्या प्रमाणात मुरुमची तस्करी वाढली आहे। मॅडम, याच्यावर काय सांगाल आपण? मी फोन ठेवून गेले बोलता। तस्करी वाढली आहे। मी येते त्यावेळेस कधी कधी गाड्या कसं असते आम्हाला ते लोक पाहतच राहतात, जसं आलं तसेच आमच्या ते गाड्या खाली करून पळून जातात आणि आम्हाला कधी कधी मिळत नाही। आम्ही स्पॉटवर गेलो तर मग स्पॉटचा पंचनामा करतो आणि त्याच्यावर कर्ज चढवायसाठी ते तहसीलदार साहेब बयान वगैरे घेऊन कर्ज चढवायसाठी आमच्याकडे पत्र दिलं। मॅडम, आता हे जे मुरुम उत्खनन चालू होते आणि ट्रक त्यांचे अवैध रूपाने घेऊन पळालेलं आहे, तर याच्या आपण संदर्भामध्ये काय कारवाई करणार आहात शासनाकडून? मी आता FIR करायला चालली। FIR दाखल करत आहे आपण आणि त्यांची म्हणजे बघा आज आपण लाईव्ह आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे वारंवार मुरुम तस्कर वेळोवेळी लोकांना यांच्याकडून खूप त्रास आहे आणि मोठ्या प्रमाणात इथून मुरुम उत्खनन करून हा शासनाचा खूप मोठा नुकसान होत आहे आणि याच्यावर कुठेतरी आमचे तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब आणि महसूल मंत्र्यांनी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे, आपल्या अधिकाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि मॅडम, याच्यावर आता जसं त्यांची गाडी आता सुटलेली आहे, त्यांचं काय नाव होतं ते ट्रक मालकांचा जे अवैध मुरुम उत्खनन करत होते? शैलेश सार्वे। काय नंबर होता त्यांच्या गाडीचं? गाडी नंबर आहे MH40 N 7228। तर यांना आता आपण यांच्या गाडीवर कारवाई करून यांना अटक करायला लावणार आहात का? आता मी FIR करायला जाणार आहे आणि FIR केल्यानंतर ते अटक करतीलच गाडीला। तर आपण बघू शकता की हे जे मुरुम माफिया आहेत कुणाच्या जीवाची पर्वा न करता, आता बघू शकता आपण इकडे हे जे इलेक्ट्रिकचे मोठे पोल आहेत हे मेन लाईन आहे, या मेन लाईनची पूर्ण त्या ट्रक पलटी केल्याने मुरुम ट्रकमधून पलटी केल्याने
हे बघा आज खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एकाच कास्तकार इथून अगर इथं काम करायला जात असेल तर इथं आगही लागली आहे आणि हे मोठ्या प्रमाणात विजेचे तार इथं तुटून पडले. त्या ट्रकामुळे खूप मोठी हानी झाली आहे. आज हे मुरुम माफिया बेखौफ होऊन बेपर्वा होऊन आज हे मुरुम उत्खनन करत आहेत आणि लोकांच्या जीवाची पर्वा न करता आज हे मोठ्या प्रमाणात मुरुमाची वाहतूक करतात. याच्याकडे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. आज आमचे एकीकडे महसूल मंत्री म्हणतात बावनकुळे साहेब की इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून आपण खूप लोकांना आश्वासन देतात की आम्ही कुठलीही कारवाई सोडणार नाही म्हणून, कुठल्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही म्हणून. पण आपण बघू शकता की आज ह्या मुरुम तस्करांपासून हे विजेचे तार तुटलेले आहेत आणि इथे आता खूप मोठ्या प्रमाणात आता आपले मॅडम होते यांनी सांगितलं आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत म्हणून. मी विक्रांत भालाधरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.